In today's lecture, we will study current setting, plug setting multiplier, and time setting multiplier. आता ह्या तीन डेफिनेशन करंट सेटिंग, प्लग सेटिंग मल्टिप्लायर, टाइम सेटिंग मल्टिप्लायर हे आपण एखादी रिले वापरायला घेतल्यानंतर ती कशी वापरावी यासाठी तीन गरजेच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण टीव्ही खरेदी घेतल्यानंतर रिमोटवर कोणते बटन ऑन ऑफ व्हॉल्यूम चॅनेल जसं बघतोय तसं रिले चालवण्याकरता या तीन गोष्टींची माहिती आपल्याला गरजेची आहे. तर पहिल्यांदा करंट सेटिंग. ऑफन इट इज डिझायरेबल टू ऍडजस्ट द पिकअप व्हॅल्यू टू एनी रिक्वायर्ड व्हॅल्यू. दिस इज नोन ॲज करंट सेटिंग. म्हणजे आपण रिले खरेदी केलेली आहे आणि आपल्याला प्रोटेक्शनला वापरायची आहे. म्हणजे सर्किट ब्रेकरच्या साह्यानं आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे. तर तिची पिकअप व्हॅल्यू 5 अँपिअर ठेवायची, 6 ठेवायची की 7 ठेवायची, म्हणजे कुठल्या पिकअप व्हॅल्यूला प्रोटेक्शन म्हणजे ओव्हर करंट समजायचं. म्हणजे आपण 5 अँपिअर म्हटलं तर अबाव 5 ती रिले ट्रिप होणार, म्हणजे ओव्हर करंट होणार फॉल्ट. 6 ठेवलं तर 6 अबाव फॉल्ट होणार. तर हे पिकअप व्हॅल्यू सेटिंग करणं म्हणजे करंट सेटिंग. This is known as current setting and it is usually done by use of tapping on the relay coil. आता इथं आपल्याला ही रिले कॉईल म्हणजे टर्न्स असणार आहेत. त्या टर्न वर हे टॅप्स ठेवलेले आहेत. हे टॅप्स म्हणजे हे ब्रिज आहे आणि बरोबर हा जॅक आपण ज्याच्यात टाकू ते आपलं सेटिंग झालं. म्हणजे 100% आहे. आता इथं हे 50%, 50%, 100, 125%, 150%, 200%. The value assigned on each tap are expressed in terms of percentage of full load rating of CT which the relay is associated. आपण रिले कॉईल ज्या सिटी सेकंडला जोडली आहे and represents the value above which the relay disc starts to rotate and finally closes the trip contacts. The value assigned on each tap म्हणजे आता ही 50% ते 200% आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ऑफ फुल लोड रेटिंग ऑफ सीटी विथ विच द रिले इज असोसिएटेड. पर्सेंटेज ऑफ फुल लोड रेटिंग ऑफ सीटी म्हणजे ज्या सीटीच्या सेकंडरीला आपण रिले जोडलेले आहे त्याच्या त्या सीटीच्या फुल लोडच्या पर्सेंटेज मध्ये. हे 50% आहे, हे 100 आहे, हे 200% आहे. तर आता ही पिकअप करंट रिलेचा हा रेटेड सेकंडरी करंट ऑफ सीटी इंटू करंट सेटिंग असा असतो. म्हणजे आता आपण रिले खरेदी केली, करंट सेटिंग त्याचं काय 50% ते 200% मध्ये आपला असेल आणि रेटेड सेकंडरी करंट ऑफ सीटीला तो मल्टिप्लाय होईल ते करंट सेटिंग. मग ते आपला पिकअप व्हॅल्यू सांगेल की आता या पिकअप करंटला प्रोटेक्शन ही रिले देणार आहे, म्हणजे ओव्हर करंट फॉल्ट होणार आहे, सर्किट ब्रेकर सिग्नल देणार आहे. फॉर एक्झाम्पल, suppose that an overcurrent relay having current setting of 125% is connected to a supply circuit through a CT of 400/5. The rated secondary current of CT is 5 amperes. Therefore, the pickup value will be 25% more than 5 ampere. That is 5 into 1.25, that equal to 6.25 ampere. It means that with above current setting, the relay will actually operate for a relay coil current equal to or greater than 6.25 amperes. म्हणजे आपल्या आता हे पिकअप व्हॅल्यू 6.25 amperes झाली. रिअली किती आहे 5. आपण सेटिंग किती दिलं 25% मोर दॅन, म्हणजे 5 into 125 किती झालं हे 6.25 ampere. The current plug settings usually ranges from 50% to 200%. आपण फिगर मध्ये बघितलेलं आहे. In steps of 25% for overcurrent relays and 10% to 70% in steps of 10% for earth leakage relays. The desired current setting is obtained by inserting a plug between the jaws of a bridge type socket at the tap value required. आपण हे इथं बघितलेलं की हे जॉज मध्ये हा ब्रिज टाकून आपण हे सेटिंग टाकणार आहे.
plug setting multiplier. It is the ratio of fault current in relay coil to the pickup current. प्लग सेटिंग मल्टिप्लायरचा हा रेशो आहे ऍक्च्युली की फॉल्ट करंट इन रिले कॉईल डिवायडेड बाय पिकअप करंट. आता आपण फॉल्ट करंट इन रिले कॉईल काय असेल ते मात्र पिकअप व्हॅल्यू मगाशी आपण डिफाइन केलेलं आहे रेटेड सेकंडरी करंट ऑफ सिटी इंटू करंट सेटिंग. फॉर एक्झाम्पल सपोज दॅट अ रिले इज कनेक्टेड टू अ 400/5 current transformer and set at 150% with a primary fault current of 2500 ampere. The plug setting multiplier can be calculated as under. आता ही पॉवर पॉइंट स्लाइड असून सुद्धा सगळा ब्लॅकबोर्ड जसा लिहिलाय तसं सगळ्याच्या सगळ्या स्टेप्स मुद्दाम लिहिलेल्या आहेत, कारण ही रिले वापरण्याकरताच्या सगळ्या स्टेप्स बारीक सारीक ह्या लिहायलाच पाहिजेत, नाहीतर 4 ओळीची स्लाइड झाली असं काय स्लाइड बनवलेलं नाही. अख्खं पुस्तकाचं पान जसंच्या तसं आपण घेतलेलं आहे, तर हे पूर्ण बघायला पाहिजे. पिकअप व्हॅल्यू इक्वल टू रेटेड सेकंडरी करंट ऑफ सिटी इंटू करंट सेटिंग. तर रेटेड सेकंडरी करंट ऑफ सिटी किती आहे 5, करंट सेटिंग किती आहे तर 1 म्हणजे 150% म्हणजे 1.5, आता आता 7.5 एम्पियर. फॉल्ट करंट इन रिले कॉइल इक्वल टू, आता हा फॉल्ट करंट किती आहे 2400 इंटू 5 डिवायडेड बाय 400. प्रायमरीचा हा 400 म्हणजे झाला किती 30 एम्पियर. आता प्लग सेटिंग मल्टिप्लायर फॉल्ट करंट किती झाला 30 आणि पिकअप व्हॅल्यू किती झाली 7.5. तर आता हे 30 डिवाइड बाय 7.5 इक्वल टू 4. तर असं हा आपण प्लग सेटिंग मल्टिप्लायर कॅल्क्युलेट केला. आता हा असा कॅल्क्युलेट करण्या पाठीमागचं कारण आपल्याला पुढे गेल्यानंतर दिसेल एक कर्व शिकायचा आहे. तर तत्पूर्वी आपण टाइम सेटिंग मल्टिप्लायर बघूया. आता हा एक नॉब आहे. हा नॉब 0 पासून 1 पर्यंत 0.2 च्या स्टेप्स मध्ये आपण मूव्ह करू शकतो. A relay is generally provided with control to adjust the time of operation. This adjustment is known as time setting multiplier. सरळ साधा नॉब ची ऍडजस्टमेंट म्हणजे टाइम सेटिंग मल्टिप्लायर, एवढीच डेफिनेशन आहे. आता हे नक्की काय म्हणजे याचा प्रोसिजर मध्ये काय कसा वापर करायचा याच्यासाठी आपण पुढची माहिती बघतोय. द टाइम सेटिंग डायल इज कॅलिब्रेटेड फ्रॉम 0 to 1 इन स्टेप्स ऑफ 0.05 सेकंड. बघा या फिगर मध्ये हे 0.05, 0.01, 0.015, 0.2 असं प्रत्येक 0.05 च्या स्टेप्स मध्ये तुमची 1 कंप्लीट होईल. These figures are multipliers to be used to convert the time derived from time by PSM curve into the actual operating time. म्हणजे हे मल्टिप्लायर जो तुम्ही सेट करणार आहे तो जो या रिले बरोबर एक ग्राफ दिलेला असेल तुम्हाला टाइम बाय पीएसएम कर्व म्हणजे टीएस टाइम बाय पीएसएम कर्व इनटू द ऍक्च्युअल ऑपरेटिंग टाइम. दस इफ द टाइम सेटिंग इज 0.1 म्हणजे आता हा 0.1 इथं तुम्ही हा नॉब इथं सेट केलाय असं समजा 0.1 and the time obtained from the time oblique PSM curve हा कर्व आपल्याला त्या रिले वर छापून दिलेला असणार आहे. तर आता त्या कर्व मध्ये आपल्याला 0.1 ला काय व्हॅल्यू आली त्या कर्व वरनं तर त्याच्यावर वाय वर टाइम असतो तो 3 सेकंड आली. मग आता देन ऍक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाइम इज 3 सेकंड आली, मात्र तुमचा नॉब कितीला होता 0.1 ला, तर 3 इंटू 0.1 इक्वल टू 0.3 सेकंड. म्हणजे आता रिले तुमची 0.3 सेकंड या वेळात आपल्याला प्रोटेक्शन देणार आहे. फॉर इन्स्टन्स इन अन इंडक्शन रिले, आपण अजून रिलेचे टाइप्स काय शिकलेलो नाही तरी एनर्जी मीटर टाइप असते ही रिले इंडक्शन रिले. द टाइम ऑफ ऑपरेशन इज कंट्रोल्ड बाय adjusting the amount of travel of the disk from its reset position to its pickup position. This is achieved by the adjustment of the position of a movable backstop which controls the travel of the disk. म्हणजे अल्युमिनियम डिस्क जी 2 सी टाइप आणि ई टाइप मॅग्नेट मध्ये एनर्जी मीटर मध्ये जशी फिरते ती डिस्क and thereby varies the time in which the relay will close its contacts for a given values of fault current. A so-called time dial with an evenly divided scale provides this adjustment. म्हणजे ही ती टाइम डायल म्हणजे ही टाइम डायल. The actual time of operation is calculated by multiplying the time setting multiplier
with the time obtained from time oblique PSM curve of the relay. तर आता मागापासून आपण बोलत होतो तो टाइम ऑब्लिक PSM कर्व म्हणजे हा. Figure shows the curve between time of operation and plug setting multiplier on x-axis of a typical relay. The horizontal scale is marked in terms of PSM and represents the number of times the relay current is in excess of the current setting. The vertical scale is marked in terms of the time required for relay operation. If the PSM is 10, then that आता 10 कुठं आहे PSM इथं आहे म्हणजे हा रेड. Then the time of operation from the curve is, आता ह्या रेड पासून आपण y ऍक्सिस तर किती आलं बरोबर 3 सेकंद आलं. Then actual time of operation of relay is obtained by multiplying this time by म्हणजे हा 3 इंटू टाइम सेटिंग मल्टिप्लायर म्हणजे आपण त्या डायल वर मगाच्या जे काय 0.1 सेट केलं होतं ते म्हणजे हे 3 इंटू 0.1 इक्वल टू 0.3 सेकंड्स. तर हे असं आपल्याला प्रोटेक्टिव्ह रिलेचं टाइम ऑफ ऑपरेशन आपल्याला ऍडजस्ट करता येणार आहे. It is evident from figure that for lower values of overcurrent time of operation varies inversely with the current. But as the current approaches 20 times full load value, the operating time of relay tends to become constant. This feature is necessary in order to ensure discrimination on very heavy fault currents flowing through the sound filters. Very heavy short circuit ला अगदी कमी वेळात ट्रिपिंग मिळायसाठी प्रोटेक्शन म्हणजे आपली जी प्रोटेक्टिव्ह रिलेची कॅरेक्टरिस्टिक क्वालिटी रिक्वायरमेंट आहे म्हणजे स्पीड ती अचीव्ह होण्यासाठी हे गरजेचं आहे. तर मगाच्याच आपण दोन डेफिनेशन मध्ये जी प्रोसिजर बघितली की ऍक्च्युअल रिलेचा ऑपरेटिंग टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा तर हे कॅल्क्युलेशन ऑफ रिले ऑपरेटिंग टाइमच्या प्रोसिजर. इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द ऍक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाइम द फॉलोइंग थिंग्स मस्ट बी नोन. टाइम बाय PSM कर्व माहिती पाहिजे. करंट सेटिंग आता आपण किती केलेला आहे. टाइम सेटिंग तो नॉब कितीला ठेवलेला आहे. फॉल्ट करंट माहित पाहिजे. सीटीचा रेशिओ माहित पाहिजे. आता या 5 गोष्टीवरून द प्रोसिजर फॉर कॅल्क्युलेटिंग द ऍक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाइम इज ऍज फॉलो. कन्वर्ट द फॉल्ट करंट इनटू द रिले कॉइल करंट बाय युजिंग सीटी रेशिओ म्हणजे प्रायमरी साइडचा सीटीचा करंट फॉल्ट झाल्यानंतरचा ट्रान्सफर होऊन सेकंडरी साइडला सीटी रेशिओ न किती झाला. एक्सप्रेस थिस रिले करंट ऍज अ मल्टिपल ऑफ करंट सेटिंग म्हणजे कॅल्क्युलेट PSM म्हणजे PSM आपण काय डिफाईन केला त्या फॉर्म्युल्यानुसार आपण PSM कॅल्क्युलेट करा. आता PSM वरून आपल्याकडे कर्व आहे त्या कर्व वरून आपण काय करणार रीड ऑफ द टाइम ऑफ ऑपरेशन फॉर द कॅल्क्युलेटेड PSM म्हणजे आता आपल्याला कर्व वरून टाइम मिळाला. आता त्या टाइमला आपण काय करणार आहे मल्टिप्लाइंग द अबाउट टाइम ऑफ द रिले बाय टाइम सेटिंग मल्टिप्लायर. आपण डायल वर किती टाइम 0.1 0.2 ठेवलेला आहे त्यानं मल्टिप्लाय केला. आता आपल्याला ऍक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाइम मिळाला. तर हे आपल्या 5 क्वांटिटी वरून या 4 स्टेप्स मध्ये आपण ऍक्च्युअल ऑपरेटिंग टाइम कॅल्क्युलेट करणार आहे. तर एक्झाम्पल बघूया. Determine the time of operation of a 5 ampere 3 second over current relay having a current setting of 125% and a TSM of 0.6 connected to supply circuit through a CT 400/5 current transformer. When the circuit carries a fault current of 4000 ampere, use the curve shown in figure. तसं या एक्झाम्पल मध्ये मी तो कर्व टाकलेला नाही त्या कर्व वरून जी व्हॅल्यू मिळते तीच डायरेक्टली वापरता येतं. सोल्युशन रेटेड सेकंडरी करंट ऑफ सिटी आता आपल्याला दिलेला आहे सिटीचा रेशिओ 400/5 तो घेतला 5. आता पिकअप करंटची डेफिनेशन रेटेड सेकंडरी करंट इंटू करंट सेटिंग सांगितलेलं आहे की 125% म्हणजे आता 1.25 म्हणजे इक्वल टू 6.25 फॉल्ट करंट इन रिले कॉइल. तर फॉल्ट करंट इन रिले कॉइल कसा 4000 आपला प्रायमरीला होता तो सिटीच्या सेकंडरीला किती ट्रान्सफर होऊन गेला तर इंटू 5/400 हा झाला 50 एम्पियर म्हणजे सेकंडरीला गेला 50 एम्पियर. तर PSM किती आला तर 50 डिवाइडेड बाय 6.25 म्हणजे फॉल्ट करंट इन रिले कॉइल किती आहे 50 डिवाइडेड बाय पिकअप करंट किती आहे 6.25. आता इथं हे थोडस टायपिंग मिस्टेक मध्ये पुढे गेलंय 6.25 तर 50 डिवाइडेड बाय 6.25 इक्वल टू 80.
करस्पॉन्डिंग टू द, आता इथं PSM कर्व मी कॉपी पेस्ट करता आला नाही नेमका तोच पुस्तकातला, तर त्याच्यावरून आपल्याला टाइम ऑपरेशन 3.5 सेकंड मिळतोय, आणि त्यामुळं 3.5 इंटू टाइम सेटिंग 0.6 आता आपण जे कॅल्क्युलेट केलं होतं, इथं तुम्हाला दिलेलं आहे 0.6 टाइम सेटिंग मल्टिप्लायर 0.6, तर 3.5 इंटू 0.6 इक्वल टू 2.1 सेकंड. तर हे अशा पद्धतीने आपण 5 क्वांटिटी वरून 4 स्टेप्स मध्ये हे प्रोटेक्टिव्ह रिलेचा टाइम फाइंड आउट करतोय. थँक्यू.